नमस्कार, मी विशाल पाटील। विधान भवनाकडे आपण सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचं आणि हक्काचं ठिकाण म्हणून बघतो। आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपणच लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो। आपल्या प्रश्नांवर तोडगा निघावा म्हणून याच लोकप्रतिनिधींना मत देऊन आपण विधान भवनात पाठवतो। मात्र यंदाचं अधिवेशन पाहता जनतेच्या प्रश्नांना सभागृहामध्ये जागाच नसल्याचं पाहायला मिळालं। कारण सत्ताधारी आणि विरोधक हे फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच मशगूल असल्याचं दिसून आलं। महागाई, रोजगार अशा प्रश्नांवर काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा सर्वांना होती। मात्र मुंडे, कराड, खोक्याभाई, औरंगजेबाची कबर, कुणाल कामरा आणि दिशा सालियन हेच प्रकरण सभागृहामध्ये गाजताना दिसून आले। जनतेचे मूळ मुद्दे सोडून इतर मुद्द्यांवरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना काय मिळालं तर काय सांगावं असा प्रश्न आता उभा राहतोय। तर दुसरीकडे अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं सौगाते मोदी नावाची एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते देशभरातील मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांमध्ये जातीत आणि त्यांना जाणार आहेत आणि त्यांना सौगाते मोदी किटचं वाटप करणार आहेत। त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी योजनाही चांगली चर्चेचा विषय बनलेली आहे। याच दोन महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 आठवड्यात चाललं। मात्र या 4 आठवड्यांमध्ये हे अधिवेशन आणि विधिमंडळाचं सभागृह नेमकं कशानं गाजलं हे आपण सर्वांनीच पाहिलं। अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नांवर खरंच तोडगा निघाला का? त्यांना हव्या असलेल्या गोष्टी या अधिवेशनातून मार्गी लागल्या का? जनतेचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहिल्यानं अधिवेशन वाया गेलं का? असे अनेक प्रश्न आज या निमित्तानं चर्चिले जाणं महत्त्वाचं आहे। 3 मार्चला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीआधी मोठमोठ्या घोषणा केल्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरा यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागल्या होत्या। मात्र अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर एकमेकांचीच उणीधुणी काढण्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक लागल्याचं दिसून आलं। 10 मार्चला जेव्हा अजित पवारांनी 11व्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पाकडे सर्वात जास्त लक्ष हे लाडक्या बहिणींचं लागलं होतं। कारण सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात आपल्यासाठी 2100 रुपये देण्याची घोषणा करेल अशी आशा या भाबड्या बहिणींना लागली होती। मात्र त्यांच्या अपेक्षांवरही पाणीच फेरलं गेलं। तसंच जे मुद्दे अधिवेशनात मांडायला हवे होते त्याऐवजी वेगळ्याच मुद्द्यांनी अधिवेशन गाजलं। तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जागा कोणत्या मुद्द्यांनी घेतली त्यावर आपण सुरुवातीला नजर टाकूयात। तर कुठल्या मुद्द्यांनी यावेळेला लक्ष वेधून घेतलं? अधिवेशनात गाजलेले मुद्दे होते धनंजय मुंडे यांचा राजीनामा, मग वाल्मिक कराड, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, सतीश भोसले उर्फ खोक्याभाई, मग अबू आझमींचं निलंबन, औरंगजेबाची कबर, नागपूर हिंसाचार, प्रशांत कोरटकर अटक प्रकरण, मग दिशा सालियन प्रकरण, सुशांत सिंग राजपूत प्रकरण, वाघ्या श्वानाची समाधी, कुणाल कामराचं विडंबनात्मक गाणं। तर एकंदरीत अधिवेशनामध्ये गाजलेले हे सर्व महत्त्वाचे मुद्दे। मात्र कुणी कुणावरती आरोप करतंय तर कुणी कुणावरती चिखलफेक करतंय हेच चित्र संपूर्ण अधिवेशनामध्ये दिसून आलं। खरं तर सभागृह हे सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठीचं महत्त्वाचं व्यासपीठ आहे। मात्र पवित्र व्यासपीठावरती या अधिवेशनामध्ये मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडेच दुर्लक्ष झालं असंच म्हणावं लागेल। अधिवेशनामध्ये गाजलेले आणि वाजलेले मुद्दे पाहता सामान्य जनतेचा आवाज मात्र पूर्ण अधिवेशनामध्ये फारसा दिसला नाही। पाहूयात असे कोणते मुद्दे आहेत ज्यावर या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे आवाज उठवला जाणं अत्यंत आवश्यक होतं ते। तर सामान्यांच्या अपेक्षांचा भंग का झाला
त्यावर एक नजर, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण झालंच नाही. मग लाडका भाऊ योजनेत बदल न करता 11 महिन्यांनी भत्ता बंद करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मग शेतकरी कर्जमाफीची घोषणा नाही. शेतकरी आत्महत्येबाबत तोडगा नाहीच. महागाईबाबत कोणतीच चर्चा नाही. निवडणुकीआधी दिलेल्या मोठ्या आश्वासनांसाठी स्वतंत्र तरतूद नाही. शिवभोजन थाळी आनंदाचा शिधाबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही. तर सामान्यांच्या अपेक्षांचा भंग झाला का, हा देखील एक महत्वाचा मुद्दा. असं नाही की जनतेला यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही, कारण अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 मूलभूत गरजा, यातील निवारा या गरजेसाठी सरकारनं नवीन धोरणाची घोषणा केली. तसंच काही विमानतळांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली. तर यंदाच्या अधिवेशनातून जनतेला काय मिळालं ते देखील आपण पाहूया. तर जनतेला या अधिवेशनातून नेमकं काय काय मिळालं, तर राज्य सरकारकडून नवीन गृहनिर्माण धोरणाची घोषणा. योजनेनुसार पुढील 5 वर्षात सर्वांसाठी घरांचं उद्दिष्ट. मग नवीन गृहनिर्माण धोरणासाठी अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ. मग घरकुलांच्या छतांवरती सौर ऊर्जा संच बसवले जाणार. महाराष्ट्रात विमानतळ विकासाच्या बाबतीत मोठ्या घोषणा. शिर्डी विमानतळासाठी 1367 कोटींच्या विकास कामांना मंजुरी. मग रत्नागिरी विमानतळासाठी 147 कोटी रुपयांचा निधी. गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून विकसित होणार असल्याची घोषणा. तर एकंदरीत जनतेला नेमकं या अधिवेशनातून काय काय मिळालं ते देखील आपण पाहिलं. मात्र सर्वसामान्यांच्या मुद्द्यांनंतर आता आपण पुन्हा एकदा राजकारणाकडे वळूयात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आलेली आहे. विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीच्या वतीनं बनसोडे यांचा अर्ज आलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं संमत करण्यात आला. असं असलं तरी देखील दुसरीकडे मात्र विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. यंदा पहिल्यांदाच गेल्या 60 वर्षात विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. हिवाळी अधिवेशन तर विरोधी पक्षनेत्याशिवायच पार पडलं होतं. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता निवडला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालंच नाही. पक्षनेतेपदासाठी पक्षाला एकूण जागांच्या 10% जागा आवश्यक असतात. मात्र एकूण गणित पाहिलं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागांवरच विजय मिळवला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या 29 जागा हाताशी नसतानाही जास्त जागा असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला. भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्रही देण्यात आलं. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आपल्याला सर्वांना माहितीच असेल की ज्याप्रमाणे राज्याला मुख्यमंत्री असणं गरजेचं असतं, तसंच विरोधी पक्षनेता असणंही तितकंच महत्वाचं असतं. बरं, ज्यांना माहीत नसेल की विरोधी पक्षनेतेपद का महत्वाचं आहे, तर अगदी थोडक्यामध्ये समजून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला चर्चेकडे देखील वळायचं आहेच. तर विरोधी पक्षनेता असणं का महत्वाचं आहे? विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जानुसारच विरोधी पक्षनेते पदाला पगार, भत्ते आणि सुविधा मिळत असतात. मग विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावरती लक्ष ठेवून असतो. विरोधी पक्षनेता सरकारच्या धोरणांवरती जाब विचारू शकतो. मग सरकारच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो. विधानसभेच्या विषयांवरती चर्चा, प्रस्तावांवर विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्वाची. तर विधिमंडळामध्ये विरोधकाचा आवाज नसेल तर सरकार मनमानी कायदे करू शकतो. त्यामुळे विरोधी पक्षाचा धाक असणं महत्वाचं आहे. आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या. सुषमाताई, आज खरं तर मी आपल्यापासून सुरुवात करेल. विधिमंडळामध्ये काय झालं हे महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिलं, मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालीच नाही किंवा विरोधी पक्ष देखील जो होता त्याला विरोधी पक्षनेते पदही मिळालं नाही. सुषमाताई, या अधिवेशनानं आम्हाला सर्वसामान्यांना काय मिळालं? विशाल दादा, आपण माझं काम फार सोपं केलं की आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमका
विधिमंडळ अधिवेशनात काय झालं याचा एक ओझरता पट सगळ्या लोकशाहीच्या प्रेक्षकांच्या समोर ठेवला. नक्की. खरं तर अधिवेशन हे होतं कशासाठी? हं, अधिवेशन हे लोकांचे प्रश्न मांडायचे हं, आणि अधिवेशन काळात लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करून गरज पडल्यास काही महत्वाचे कायदे केले पाहिजेत, हं. काही महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत, यासाठी अधिवेशन. साहजिक आहे. ह्या अधिवेशनामध्ये करोडो रुपयांचा चुराडा होतो. हं, हे पैसे एकाही मंत्र्याने स्वतःच्या खिशातून काढलेले पैसे नसतात. हे पैसे तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी, ज्याने लाईट बिल भरलंय, नळपट्टी भरली, घरपट्टी भरली, रोड टॅक्स भरला, टोल टॅक्स भरला, ज्याने अनेक प्रकारचे कर भरले, त्या कराच्या पैशातनं हे अधिवेशन होतं. बरोबर. ज्या पैशातून उपस्थित राहणाऱ्या आमदारांचे, जो सभागृहात उपस्थित राहतोय, हं, उपस्थित राहून आमचे उपकार करतात, त्यांच्या उपस्थित राहण्याचा उपस्थिती भत्ता, त्यांचं जेवण, त्यांचा प्रवास, त्यांचं सगळं राहणं खाणं, स्टेशनरी, एव्हरीथिंग याच्यावर खर्च. मी माहिती फार जबाबदारीनं सांगितली पाहिजे. लोकमतने माहिती प्रकाशित केली आणि ती माहिती प्रकाशित करताना सांगितलं की अधिवेशनावर पर सेकंद 6,500 रुपये खर्च होतो. बरोबर. पर सेकंद 6,500 रुपये. साधारणतः मागच्या अधिवेशनात 10.5 कोटी रुपये खर्च झाले. हे 10.5 कोटी रुपये खर्च करून किमान 10.5 कोटी तर जाऊ देतो साहेब, 5 कोटी तरी लोकांच्या पदरात पडावे. हं, केलं काय या अधिवेशनामध्ये? तर जाणीवपूर्वक विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जाऊ नयेत याच्यासाठी आधी अबू आझमी आणला मध्येच, मग मध्येच औरंगजेबाची कबर. आता कबरीचं काय झालं माहित नाही, कारण त्यांची वेळ आता सरून गेली ना. हं, मग कबरीने काही होत नाही, विरोधक हवाच काढून घेतली विरोधकांनी म्हटल्यावर मग नागपूरची दंगलच, मग दंगलीतले सगळे प्रकार आपल्याच अंगाशी येतोय म्हटलं की मग दिशा सालियान, मग दिशा सालियान मगच्या प्रकरणाच्या निमित्ताने सभागृहात थिल्लरपणा, आणि मग त्या थिल्लरपणाला पुन्हा अजून झाकण्यासाठी मग नव्या गोष्टी, मग कुणाल कामरा. या सगळ्यांमध्ये या महाराष्ट्रातले लोकाभिमुख प्रश्न कुठे आहेत? यांच्याच खात्यातले, म्हणजे सत्ताधाऱ्यांचाच मंत्री असणारे सामाजिक न्याय खात्याचा मंत्री असं सांगतात की छोट्या समूहांचा निधी तुम्ही का वळता केलाय? हं, छोट्या समूहांमध्ये विशेषतः बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाकडून ज्या शैक्षणिक शिष्यवृत्त्या आहेत त्याचा तब्बल 7,000 कोटींचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळता केला. ही माझी माहिती नाही. हं, म्हणजे आपल्याकडे फार शिवशिवतात हात सगळ्यांचे लगेच हक्कभंग वगैरे आणायला, तर ही माहिती माझी नाही. बर. सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्याने पब्लिक डोमेन मध्ये दिलेली माहिती आहे. तुम्ही एका समूहाच्या तोंडचा घास काढता आणि दुसऱ्याला देता, मग तुमचं कर्तृत्व काय आहे त्यावर बोललं गेलं नाही. विशाल दादा, हे फार गांभीर्याने मांडलं पाहिजे नक्की. की सुरेश धस यांनी या अधिवेशनाच्या आधी पीक विमा घोटाळा झाला असं फार डंके चोटपर सांगितलं. खूप मीडिया ट्रायल झाली. अरे पण त्या शेतकऱ्यांना ठीक आहे, आधी घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला, राजीनामा झाला, सगळं ठीक आहे, परंतु शेतकऱ्यांच्या न्यायाचं काय? आता आम्हाला त्या पीक विम्याचं काही मिळणार आहे का? आमची नुकसान भरपाई जी इलेक्शनच्या आधी आचारसंहितेमध्ये गुंडाळली गेली होती अवकाळी पावसानं, ज्याचे पंचनामे आणि पाहणी झालीच नव्हती, सरकार आता तुमचंच कंटिन्यू झालंय, त्याचं काय झालं आणि ते शेतकऱ्यांना मिळणार का? तर त्यावर काहीच नाहीये. इथल्या अंगणवाडी, आशा वर्कर, होमगार्ड या सगळ्या लोकांचं ज्या आउटसोर्सिंग, म्हणजे कित्येक ठिकाणचे होमगार्ड काढून अक्षरशः काही सन्माननीय मंत्र्यांच्या संबंधाने असणाऱ्या आउटसोर्सिंग सिक्युरिटी एजन्सीचे गार्ड तिकडे नेमलेले आहेत. कुणाला माहिती हवी असेल तर ती कागदोपत्री व्यवस्थित. बरोबर आहे सुषमाताई, असे अनेक मुद्दे आहेत जे अनुत्तरित राहिले. मला उत्तर घ्यायचंय भाजपचे आमदार राम कदम यांच्याकडून. राम कदमजी, आम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी होतात. सभागृहात नेमकं काय काय घडलं? विधिमंडळ ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असताना जनतेच्या पदरी सरकार आणि विरोधक दोघांनी नेमकं काय दिलं? राम कदमजी. मुळामध्ये मी या चर्चेच्या आरंभीच सांगतो की मला साधारणतः एक 10-12 मिनिटांनंतर निघावं लागेल. कुठे की अर्जंट ऑलरेडी पक्षाची एक बैठक आहे. नक्कीच. तर त्याच्यामुळे उगाच नंतर असं दाखवलं जाऊ नये की बाबा चर्चा सोडून गेले वगैरे, असं काही येऊ नये म्हणून आधीच हे स्पष्ट करतो. नक्कीच. आता आपण मुद्देसूद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत येऊ. ही गोष्ट खरी आहे की अधिवेशनाच्या काळामध्ये कुणाल कामरापासून अबू आझमी काय बोलले तिथपर्यंत, दिशा सालियानपासून असे अनेक विषय वेळोवेळी आले.
काय की माध्यमांमध्ये की जे खमंग आहे, ज्याला मसाला आहे आणि आपल्या मीडियाच्या लँग्वेजमध्ये ज्याला कलर्स आहेत, असे विषय साधारणतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अधिक चालतात आणि जे कन्स्ट्रक्टिव्ह विषय आहेत तेही चालतात, पण तुलनात्मक दृष्ट्या ते तेवढे मोठ्या प्रमाणात येत नाहीत. बरं. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. गेली 15 वर्ष मी प्रवक्ता म्हणून काम पाहतो आहे पक्षांमध्ये, तर त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. आता काय झालंय की मी 15 वर्ष सदनाचा सदस्य आहे, ही माझी 4थी टर्म आहे. मी या वेगवेगळ्या टर्ममध्ये वेगवेगळी कार्यपद्धती पाहिली. हां, आता या टर्ममध्ये हजारो, आता नेमका आकडा माझ्याजवळ या क्षणी याच्यासाठी नाही आहे. एकंदरीतच आपण जे जोडले गेलेलो होतो, काही तांत्रिक कारणांमुळे आपण त्या ठिकाणाहून थोडंसं बाजूला गेलेलो आहोत. भाजपचे आमदार राम कदम यावेळेला बोलत होते आणि पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याआधी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंना मला प्रश्न करायचा आहे. सरकार म्हणतंय आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, माध्यमांवरती केवळ काहीच चर्चा दाखवण्यात आल्या, मात्र माध्यमांवरती यावेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय काय घडलं त्याची इत्थंभूत माहिती महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवली गेली. मात्र शेतकरी असतील, बहिणी असतील, महत्त्वाचे प्रश्न असतील, त्याऐवजी मात्र फक्त कॉन्ट्रोव्हर्शियल प्रश्न जे होते तेच उपस्थित केले गेले. वेळ काढूपणा झाला का, आमच्या पैशांचा चुराडा झाला का विकास ठाकरेजी? नाही, मला वाटतं की पैशांचा चुराडा तर दर अधिवेशनामध्ये होते. मी नागपूरच्या अधिवेशनाचंही बोललो होतो की शेवटी त्या अधिवेशनाचं फलत काही निघालं नाही. विदर्भाला तेवढे पैसे दिले असते तर काही कामं झाली असती. या अधिवेशनामध्ये जे सर्वसामान्य आमदार जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत किंवा दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, या सर्वांना आपल्या मतदारसंघातल्या जे प्रश्न असतात ते मांडण्याची संधी मिळायला पाहिजे. आता होतं असं की इथं भलत्याच विषयाकडे जाऊन सभागृहाचा वेळ वाया जातो. म्हणजे त्या प्रश्नांपासून सामान्य जनतेला या राज्यातल्या कुठलाच फायदा नाही, फक्त मनोरंजन. हे मनोरंजनाचे जे प्रश्न आहे याच्यावर बहुतांश चर्चा होते, आरडाओरड होते, परंतु जे खरंच ते प्रलंबित प्रश्न आहे या राज्याचे, मग ते कित्येक महानगरपालिकेतली असेल, कित्येक जिल्ह्यातले असेल, ते प्रश्न सुटले तर सामान्य जनतेला त्याचा फायदा होतो. आणि मला असं वाटतं की एकंदरीत काहीतरी कोड ऑफ कंडक्ट पाहिजे आपल्याला की सभागृहात कोणत्या विषयांना आपण बोललं पाहिजे. जर 5 विषय वर्षाचा आधी, आता ती 100 वर्षा पहिलेचे ही प्रश्न घेऊन त्याच्यावर तासनतास चर्चा करून आपण सभागृहाचा वेळ वाया घालवू, तर मला वाटतं की आपण राज्यातल्या जनता जी आमदारांना निवडून आपल्या त्या विधानसभेत पाठवते त्यांना अपेक्षा असते की आमच्या आमदारांना काहीतरी प्रश्न बरोबर आहे विकासजी, मात्र ही अपेक्षा पूर्ती का नाही झाली याचं उत्तर राम कदम देत होते. पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राम कदमजी, मी आपल्याकडे येईल. विरोधी पक्षनेते पद नाही, दुसरीकडे महत्त्वाच्या विषयांवरती मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे असतील, सुरक्षेसंदर्भातले असतील, यावरती कधी चर्चा करणार आहात? आता तर सगळं संपलंय, दुसरं अधिवेशनही गुंडाळलं गेलं असं समजायचं का? राम कदम. विशालजी, मगाशी बोलत असताना मला माहित नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नव्हता की काय झालं, मध्येच आपण थांबवलं. तांत्रिक अडचण होती. या अधिवेशनात हजारो तारांकित प्रश्न आले, शेकडो लक्षावेधी आल्या, अनेक विषयांवर अर्धा तास अंतर्गत चर्चा झाली, 293 अंतर्गत प्रस्ताव आले, अंतिम आठवडा प्रस्ताव आला, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला, अनेक विषयांवर चर्चा होऊन त्या विषयावर मंत्र्यांनी सभागृहामध्ये उत्तरं दिली याचा अर्थ ऍक्शन काय केली आणि ऍक्शन काय करणार हे सभागृहाला आश्वस्त केलं. तर त्याच्यामुळे ठीक आहे, मी कोणावर आरोप करणार नाही, पण विरोधी पक्षात जो असतो त्याची राजकीय आवश्यकता असते की अधिवेशन संपलं की म्हणायचं काहीच नाही मिळालं. मग एवढे दिवस काय चाललं होतं? टाइमपास चालला होता का? रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी 9 वाजल्यापासून अनेक लक्षवेधी येत होत्या, सगळे आमदार दिवसभर बसून होते, सत्ताधारी विरोधी दोन्ही. तर त्याच्यामुळे आपण ठीक आहे सगळ्यांनी बोलावं, माझी काही हरकत नाही त्याला, पण काहीच झालं नाही असं काही म्हणणं योग्य ठरणार नाही. बरं, शेतीमालापासून, धानापासून, सोयाबीन असेल, कापूस असेल, दूध असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, सगळ्या विषयांवर केवळ चर्चा नाही,
त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी त्यांनी आतापर्यंत काय केलंय, 100 दिवसाचा आराखडाही पहिल्यांदा कल्पना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली, ती कल्पना काय, त्याच्यामध्ये किती डिपार्टमेंटमध्ये आपल्याला यश आलं, इथून पुढे आपण कसं जाणार आहोत, याचा सगळा लेखाजोखा आला. आणि एकूण 62 मुद्दे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये होते की इथून पुढच्या वर्षात आपण राज्याला आपण कसं पुढे घेऊन जाणार आहोत. याच्यामध्ये एक मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो की आपण म्हणालात की विरोधी पक्ष नेतेपद का दिलं नाही. बरोबर. आता तो अधिकार अध्यक्षांचा आहे, त्याच्यामुळे अध्यक्ष या विषयावर अधिकारानं बोलतील. पण एक सिनियर आमदार म्हणून मी सांगेन की आपण संविधान पाळलं पाहिजे. हो, पाळलं पाहिजे. आपण विधानसभा कामकाजाचे काही नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत. मला विरोधी पक्षानं दाखवावं ना की कोणत्या नियमाचा भंग किंवा कोणत्या संविधानाचा कलमाचा भंग माननीय विधानसभा अध्यक्षांनी केलाय. विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी जेवढ्या आमदारांची संख्या लागते, हे 3 पक्ष एकत्र आले तरी देखील त्यांच्याकडे ती संख्या भरत नाही. आणि जर समजा तरी तुम्हाला विधानसभा अध्यक्षपद विरोधी पक्ष नेतेपद देत नाहीत, न्यायालयात कुणीही जाऊ शकतं. गेले का हे न्यायालयात? नाही गेले. का नाही गेले? कारण विरोधी पक्षाला माहिती आहे की संविधानाच्या आणि विधानसभा नियमांच्या दोन्ही याच्यामध्ये त्यांचे आकडे तेवढे भरत नाहीत. त्याच्यामुळे कदाचित विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेतेपद ऑफिशियल जे आहे त्यांना दिलं नसेल. बरं, विरोधी पक्षाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुषमाताईंकडून घेऊयात. राम कदमजी, मी पुन्हा येईल आपल्याकडे. विरोधी पक्ष सुषमाताई, विरोधी पक्ष नेतेपद आम्ही का दिलं नाही किंवा ते का होऊ शकलं नाही याची माहिती आता सन्माननीय आमदार राम कदमांनी दिलेली आहे. आणि तांत्रिक दृष्ट्या ती बरोबर आहे. तांत्रिक दृष्ट्या ती अगदी बरोबर आहे. पण संसदीय लोकशाहीचा संकेत म्हणून ती बरोबर आहे का? तर ती अजिबात बरोबर नाही. कारण संसदीय लोकशाहीचं सौंदर्यच विरोधकांच्या सहअस्तित्वावर अवलंबून असतं. पण आपली अडचण अशी आहे की आम्हाला विरोधी स्वरच नको आहे. आम्हाला आमच्या विरोधातला कुठलाच स्वर नको आहे. सभागृहाच्या आत नको आहे, सभागृहाच्या बाहेर नको आहे. आणि जर कुणी आमच्या विरोधात काही बोलायला लागला तर आम्ही त्याला फोडून काढू, तोडून काढू, कायद्याच्या नियमात बसू, ईडी लावू, सीडी लावू, काय वाटेल ते करून, काही नाही झालं तर हक्कभंग करू. हे जे सगळं जे चालतं, काय लोकशाहीचा संकेत म्हणून विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक करणं शक्य झालं नसतं का? कारण जेवढं नियमावर बोट ठेवून इथं भाष्य केलं जातंय, खूप शांतपणे सगळे ऐकत आहेत म्हणून मी सुद्धा अत्यंत गांभीर्याने आणि शांतपणे हे मांडलं पाहिजे की जर नियमांवर बोट ठेवूनच सगळं होत असेल तर मग कोकाटे यांचं ज्या वेळेला सन्माननीय न्यायालयाने कोकाटे दोषी असल्याचा निकाल दिला, त्यावेळेला तात्काळ ते दोषी आहेत म्हटल्यावर त्यांचं सदस्यत्व रद्द व्हायला हवं होतं. पण त्यावेळेला सभागृहाच्या अध्यक्षांनी, ज्या अध्यक्षांच्या बद्दल आता निपक्षपातीपणा वगैरे फार शब्द वापरले गेले, त्या सभागृहाच्या अध्यक्षांनी असा पवित्रा घेतला की माझ्यापर्यंत अजून ती निकालाची प्रतच आली नाही, ती प्रत आल्यावर मी अभ्यासेन आणि मग सांगेन. खरं तर ती प्रत अवघ्या निकालानंतर 2-2.5 तासात ऑनलाईन लगेचच अपलोड केली जाते. पण तरी म्हटलं आपण त्यांना काम सोपं करून द्यावं म्हणून मी स्वतः ती सगळी प्रत, अपलोड केलेली प्रत पीडीएफ सकट आणि त्याच्या स्क्रीनशॉट सकट मी ट्विटरवर टाकली, मेल केला, त्यांना टॅग केलं की साहेब आपल्याला आपलं काम मी सोपं करून देते, बघा ही प्रत बघा लगेचच. पण त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. असं का? कारण ते जाणीवपूर्वक तेवढा वेळ त्यांना वरच्या कोर्टातून कसं रिलीफ मिळेल यासाठी ते प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न करत होते. बरं, वेळ दिला जातोय का राम कदमजी? निपक्षपातीपणे वागतात का यावर बोलायला माझ्याकडे अजून चिकार मुद्दे आणि ते शांत नाही. या मुद्द्याचं उत्तर आपण घेऊयात. राम कदमजी बोला ना. सुषमा अंधारे ताईंनी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की जे नियम पाळले गेले असं आपण म्हणताय ते पाळले न जाता वेळ काढूपणा करण्यात आला. राम कदमजी. विशाल बोला. विशाल, सुषमाताईंनी जे काही सांगितलं त्या मताशी मी पक्ष म्हणून नाही पण व्यक्तिशः निश्चितपणे सहमत आहे. आणि व्यापकतेच्या अर्थानं जर विचार केला तर त्यांच्या म्हणण्यामध्ये काही अंशी सत्यता आहे की संसदीय प्रणाली, त्याचे संकेत आपण नैतिकतेने पाळले पाहिजेत. पण गंमत अशी आहे
ते पाळत असताना आपण संसदीय नियम आणि विधानसभेचे नियम ते तोडावेत का? ते तोडलेलं आवडेल का कोणाला? नाही आवडणार. जेवढी संख्या विरोधी पक्ष नेते पद अधिकार पद्धतीने देण्यासाठी लागते तेवढी संख्या नाही. तरी देखील विधानसभा अध्यक्ष त्याचा निर्णय घेतील, ते त्याच्यावर अधिक भाष्य करू शकतील. पण मला मुद्दा याच्या पलीकडचा महत्वाचा मुद्दा आहे की ह्या पूर्ण अधिवेशनात जेवढा वेळ सत्ताधारी पक्ष बोलत होता त्याच्या 3 पट अधिक वेळ हा विरोधी पक्ष बोलत होता. त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद कशासाठी लागतं? सभागृहात विषय मांडण्यासाठी लागतं. तर या ठिकाणी सन्माननीय भास्कर जाधव आहेत उभाटाकडून, जयंत पाटील आहेत, वडट्टीवार आहेत, नाना पटोले आहेत, या सगळ्यांना माननीय अध्यक्षांनी आणि त्या त्यावेळेच्या तालिका अध्यक्षांनी पूर्ण वेळ दिलाय. आपण तपासून पहा. जर आमच्याकडचा सदस्य अर्धा तास बोलत असेल तर विरोधी पक्ष नेते पण नाही म्हणणार, पण विरोधी पक्ष आणि ह्या तिन्ही पक्षाचे नेते पाऊन तास, एक तास बोलत होते वेगवेगळ्या विषयांवर. तर त्याच्यामुळे सभागृहात बोलू दिलं नाही हा नाही. विरोधी पक्ष नेते पद म्हणून जे एक ज्याला आपण म्हणू शकतो की नॉमिनेशन, तेवढंच फक्त यांच्याकडे संख्या कमी आहे म्हणून झालेलं नाही. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला जशा असतात तसा समसमान न्याय. कारण पहिल्याच दिवशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील स्पष्ट केलंय, माननीय अध्यक्षांनी देखील स्पष्ट केलंय की आपल्याला महाराष्ट्र राज्याचा, देशाचा विकास करत असताना या संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष देखील तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आकडे जरी नसले, अधिकार पद्धतीने त्यांना विरोधी पक्ष नेते पद ऑफिशियली देता येत नसलं तरी देखील पूर्ण अधिकार विरोधी पक्ष नेत्या पदापेक्षा अधिक या पूर्ण अधिवेशनाच्या कालखंडात दिलेत. आपण आपल्या कोणत्याही पत्रकाराला विचारा किंवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही सिनियर नेत्याला जे पहिले आणि दुसऱ्या बाकावर बसतात त्यांना विचारा, ते देखील सांगतील की त्यांना पूर्ण वेळ दिला गेलेला आहे. बरोबर आहे, पूर्ण वेळ दिला गेला असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. निश्चितच राम कदमजी, आपली वेळ जी आपण दिलेली होती त्यानुसार आपण चर्चा वेळेतच संपवणार देखील आहोत. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. मला ठाकरे साहेब माफ करा. नक्कीच, धन्यवाद राम कदमजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपल्या पक्षाची आणि एकंदरीतच आमदार म्हणून काय कामकाज त्या ठिकाणी पार पडलं याची सविस्तर माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला दिली. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्याकडे मी जाईल. विकासजी, खरं तर एका बाजूला आता राम कदम यांनी जो मुद्दा उपस्थित केला की विरोधी पक्ष नेता नसला तरी विरोधी पक्षाला बोलण्याचा पूर्णपणे वेळ देण्यात आला, मात्र मला खरंच सांगा, जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा झाली का? ती घडली का? की घडवू दिली गेली नाही? महत्त्वाच्या प्रश्नांपासून वेळ काढूपणा करण्यासाठी मग इतिहास उकरण्यात आला आणि इतिहासाची काही उदाहरणं समोर देण्यात आली आणि मग त्यावरून जे जुंपलं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारानं आणि जनतेनंही पाहिलं. विकास ठाकरेजी. नाही, मला असं वाटतं की विधानसभेचं कामकाज हे नियमाप्रमाणे काही प्रथा आणि परंपरेनुसारही चालते. आता विरोधी पक्ष नेत्याची निवड करणं हे अध्यक्षांच्या हाती आहे. कदम साहेबांनी सांगितले की सगळेच पक्षाचे नेते, परंतु या सभागृहामध्ये 288 आमदार आहेत आणि या आमदारांचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 1 तासाचा तारांकित प्रश्नांचा वेळ असतो. त्या तारांकित प्रश्नांमध्ये लेखी स्वरूपात 40 प्रश्नांची उत्तरं येतात. त्यावर हा आपला सदस्य तिथल्या मंत्र्यांशी आपला प्रश्न सोडवू शकतो, परंतु 5 किंवा 6च प्रश्न एका तासात निकाली लागले. आणि जर आपण एखाद्या कामकाजाचा वेळ पाहिला तर त्या कामकाजामध्ये जनतेच्या हिताचं किती भाषण झालं, किती विषयांवर चर्चा झाली, किती विषयांवर मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि जनतेचा काहीही संबंध नसलेले विषयांवर किती वेळ चर्चा झाली, हा रेकॉर्ड आपण तपासून पाहिला तर मला वाटतं की याचं उत्तर आपल्याला मिळेल. 288 आमदार, एवढा मोठा महाराष्ट्र आणि 3 आठवड्याचं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये अनेक लक्षवेधी लावल्या गेल्या, त्याच्यापैकी किती चर्चेत आल्या, अनेक प्रश्न टाकल्या गेले, हजारो प्रश्न टाकले आणि मला वाटते त्याच्यापैकी प्रत्येक दिवशी 5-5 प्रश्नांवर चर्चा झाली. तर मग हा वेळ या जनतेच्या प्रश्नांना दिला असता तर याच्यातून काही फलित मिळालं असतं राज्याच्या जनतेला. तर मला वाटतं की बोललो म्हणजे त्या सभागृहातले भाषण मी सांगितले तुम्हाला, तर जास्त वेळ हे जनतेशी संबंध नसलेल्या विषयांवर खर्ची झाला. तोच वेळ जर जनतेच्या प्रश्नांवर, आमदारांनी ठेवलेल्या प्रश्नांवर खर्ची झाला असता तर या राज्यातल्या जनतेला
काहीतरी त्याच्यातनं मिळालं असतं, प्रश्न सुटले असते. अनेक प्रश्न अनुत्तरित आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा मला वाटते की सत्ताधाऱ्यांनी, सगळे सिनियर्स आहेत, त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की ज्या गोष्टीचा सभागृहाचा संबंधच नाहीये, ज्या गोष्टीपासून आता काही मिळणारच नाही आहे, त्या गोष्टीवर चर्चा करणं टाळावं. जे ज्वलंत प्रश्न आहे, आता महाराष्ट्र ज्याच्यात होरपळत आहे, अनेक लोक मोर्चे आणि निवेदनं घेऊन फिरत आहे अधिवेशनाच्या काळात, त्यांचे प्रश्न प्रामुख्याने सुटावे याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष नेता देणं अध्यक्षांचा अधिकार आहे, परंतु या लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना सुद्धा आपलं काम बरोबर चाललं आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वतःहून विरोधी पक्ष नेता दिलं तर मला वाटतं ते या लोकशाहीसाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी चांगलं होईल. आता पुढे पाहू आपण काय होतं. बरोबर आहे. सरकार विरोधी पक्षनेते पदासाठीचा विचार करणार का आणि तशी तरतूद करण्याची वेळ आली तर ते घडणार का? कारण 2 अधिवेशनांमध्ये विरोधी पक्ष नेते पदच न देण्यात आलेलं आहे. याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. सुषमाताई आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. सुषमाताई, एकंदरीतच जितके तास या ठिकाणी कामकाज चाललं आणि ज्या प्रमाणामध्ये जनतेला जे काय मिळालं त्या संदर्भातला ब्यौरा तर आता सगळ्यांसमोर आपण मांडलेलाच आहे अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला. मात्र ज्या विषयांवरून चर्चा होणं अपेक्षित होतं त्यापेक्षा नको त्या विषयांवरती झालेल्या चर्चेनं किती वेळ वाया गेला आणि जर जनतेची कामं झाली असती तर ते किती सदुपयोगी पडलं असतं, कितीतरी प्रश्न अनुत्तरित राहिले, त्याकडे तुम्ही लक्ष वेधू इच्छिता का? सुषमाताई. खरं तर आता आमदार राम कदमजी असते तर त्यांच्या उपस्थितीत मला हे सांगायला जास्त आवडलं असतं, पण काही कारणाने ते आता गेलेले आहेत. हो. पण तरी सुद्धा विशाल दादा त्यांनी असं म्हटलं की असा काय फरक पडतो बरं की विरोधी पक्ष नेता नसला तर आम्ही बोलायला वेळ देतोच की. आम्ही बोलायला वेळ देतो म्हणजे हु आर यू? तुम्ही वेळ देता म्हणजे काय उपकार करता काय? सभागृहातल्या सदस्याचा तो अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचा. अगदी आजचं ताजं जर उदाहरण बघितलं तर सुधीर भाऊ बोलताना 3:30 ला उभे राहतात आणि ते साधारणतः 4:25 पर्यंत म्हणजे 45 ते 50 मिनिटं बोलतात. हो. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी बोलायला उभे राहतात आणि 8व्या मिनिटाला अध्यक्ष बेल टाकतात. आणि त्यावर त्यांनी म्हटलं सुद्धा की हे जरा ये कुछ ज्यादा हो रहा है, आपण म्हणत असाल तर मी भाषण थांबवतो. बरोबर. हा फरक पडतो. विरोधी पक्ष नेता हा फक्त कुठल्या तरी प्रोटोकॉल साठी आणि कुठल्या तरी गाड्या घोड्या मंत्रिपदाचा दर्जा एवढ्या पुरता सीमित नाहीये विशाल दादा. जेव्हा तो विरोधी पक्ष नेता असेल त्यावेळेला तो ठामपणे प्रश्न विचारू शकेल. उदाहरणार्थ आज जर हक्कभंग प्रस्ताव माझ्यावर आणण्याची सूचना आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडली तर त्यांना विरोधी पक्ष नेता ठामपणे विचारू शकेल की तुमचा नेमका निकष काय, खालची भाषा म्हणजे कोणती भाषा? कारण मी गाणं नक्की म्हटलंय पण गाणं म्हटल्यानंतरच माझं त्याला जोडून असणारं जे म्हणणं आहे ते पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे की ज्याच्यात मी असं म्हटलंय की तुम्हाला राग येतोय का? मग असाच राग तुम्हाला छत्रपती शिवरायांचा अवमान होताना का बरं आला नाही? मग तुम्ही पुतळा ज्याच्यामुळे पडला त्या आपटेचं ऑफिस का फोडलं नाही? तुम्ही कोरटकरच्या घरात का घुसला नाहीत? तुम्ही राहुल सोलापूरकरच्या घरात का घुसला नाहीत? ही भाषा खालच्या पातळीची आहे. ही कोणत्या निकषात बसवलं यांनी की ही भाषा खालच्या पातळीची आहे? पण त्याच वेळेला विरोधी पक्षनेत्यांनी अजून एक प्रश्न विचारला असता की मुख्यमंत्री महोदय जेव्हा म्हणतात की ही भाषा खालच्या पातळीची आहे तर मग त्यांच्या एका महिला सदस्याने जी अत्यंत थिन्नर आणि सवंग भाषा वापरली ती कोणत्या निकषात बसते? ती उच्च पातळीची, अतिउच्च पातळीची, मध्यम, नेमकी त्याची पातळी काय? ती पातळी पण एकदा सांगितली पाहिजे. हे अधिकारवादीने विरोधी पक्षनेते विचारू शकले असते आणि विरोधी पक्षनेत्यांना ते अडवू शकले नसते. परंतु मी जसं म्हटलं की या लोकांना विरोधी स्वर ऐकायची अजिबात सवय नाहीये. थोडक्यात काय, एकूण आता जर सगळं वातावरण बघितलं तर माझ्यासारखा जो माणूस आहे, मी वारंवार असं म्हणते की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं गरजेचं आहे. तेव्हा माझ्यासारखा माणूस गोंधळून जातो की अरे हे काय चाललंय. कधी कधी असं लोकांना वाटेल का बाबा की अरे सत्ताधारी आणि विरोधक दोघांची पण मिलीभगत झाली का काय, नेमकं काय चाललंय हे प्रश्नच विचारले जात नाहीत. म्हणजे मी अजून एक उदाहरण याला जोडून सांगितलं पाहिजे की अजितदादा विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर होते आणि सभागृहामध्ये अनिल जयसिंगांचा प्रश्न आला. प्रश्न अतिशय साधा विचारला दादांनी की अशी बातमी आली आहे की आपल्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक कंप्लेंट दाखल केली आहे, याची माहिती सभागृहाला द्या. आणि लगेचच त्याची माहिती फडणवीस साहेबांनी सभागृहाला दिली.
विशाल दादा, हे किती आश्चर्य आहे की 288च्या सभागृहामध्ये सत्ताधारी विचारणार नाहीत सोडा, पण विरोधी बाकावरच्या सुद्धा, म्हणजे मला वाईट वाटतं, मी विरोधी आहे तरी सुद्धा मलाही वाईट वाटतं, कारण आम्ही सभागृहाच्या बाहेर लढतो, आम्ही झुंज देतो. विरोधी बाकावरच्या एकाही आमदाराला क्रॉस क्वेश्चन करावासा वाटला नाही की अरे, जर गृहमंत्र्यांच्या पत्नीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य घरातल्या मुली कशा सुरक्षित राहतील. जर गृहमंत्र्यांच्याच घरामध्ये स्पाईंग होणार असेल तर सर्वसामान्यांचं गृहमंत्री काय रक्षण करतील. नो वन कॅन आन्सर. एकानेही प्रश्न विचारला नाही, एकानेही. अरे, कशाला अधिवेशनांची नाटकं, कशाला आमच्या गोरगरिबांचा आमचा पैसा घेताय कष्टाचा, आणि आमच्या कष्टाच्या पैशावर तुमचे वेतन आणि भत्ते कशासाठी. कारण इथल्या गोरगरिबाला तुम्ही जर त्याचं 500 रुपयाचं लाईट बिल थकलं तर तुम्ही त्याच्या घरातली लाईट लगेच कट वीज करता, तोडली जाते. पण 500 कोटीचं ज्यांची लाईट बिल आहेत त्यांना मात्र तुम्ही सबसिडी देता, आणि या मुद्द्यावर तुम्ही कधीच चर्चा घडवून आणत नाही. ही खरी शोकांतिका आहे त्या लोकशाहीची. बरोबर आहे, ही शोकांतिका, आणि त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं होतं. विकास ठाकरेंना मला प्रश्न करायचा आहे. विरोधी बाकांवरती होतात, आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत होतात, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांचं. मात्र खरोखर या मुद्द्यांपासून न झालेली चर्चा कुठेतरी तुम्हालाही दुखावते का? जितकं जनतेला अपेक्षा असते सर्व आमदारांकडून की त्या ठिकाणी आमचे प्रश्न मांडले जातील, मात्र ते मांडलं न जाणं हीच खरी शोकांतिका का? विकासजी, हॅलो, माझा आवाज येतोय? हा, मला तुमचा जनतेचे पुन्हा प्रश्न एकदा न विचारलं जाणं हीच खरी शोकांतिका का? मला वाटतं की निवडून गेलेले आमदार यांना त्यांचं कर्तव्य काय, त्यांना जनता निवडून देते तेव्हा त्याला कोणते प्रश्न विचारायचे याचं तिथे भान असते. आता जे कोणी प्रश्न तिथे उपस्थित करून झाले त्यावेळेस जे उपस्थित असतील त्या लोकांनी तेव्हा बोलले की नाही हे माहिती नाही मला, परंतु माझ्या मते तरी विरोधी पक्षाचे लोक, मग तो राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, प्रत्येक वेळेस सत्ताधाऱ्यांना क्रॉस करतात, तिथे भांडणं सुद्धा होतात, आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना त्यांची भूमिका मला वाटते बरोबर कळते आणि ते आपल्या पद्धतीनं काम करतात. सभागृहाचं कामकाज हे सभागृहात गेल्यावरच कळतं असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र अधिवेशन हे जनतेच्या प्रश्नांसाठी की राजकारणासाठी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन शोधावं लागणार आहे. धन्यवाद सुषमाताई, आपण आमच्यासोबत जोडल्या गेलात. धन्यवाद विकास ठाकरेजी, आणि धन्यवाद राम कदमजी, ते देखील आपल्याबरोबर चर्चा सत्रामध्ये जोडले गेले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.